नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक या संदर्भाबद्दलचे जे 20 प्रश्न येणार आहेत, ते जे संभाव्य प्रश्न आहेत, तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रस्ता सुरक्षा, मोटार वाहन नियम आणि या संदर्भाबद्दलची माहिती आपण यामध्ये पाहू. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, की महत्त्वाचे नियम आणि कलम म्हणजे रस्त्यातील सुरक्षा ही केवळ आपली जबाबदारी नसून ते एक कर्तव्य आहे. आणि मोटार वाहन कायदा 1988 मधील कलमांची माहिती या संदर्भाबद्दल आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न आहे, दारू पिऊन वाहन चालवणं हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988च्या कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? तर लक्षात ठेवा, कलम 185 अन्वये गुन्हा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे कलम 185 दारू पिऊन वाहन चालवणं हे कलम 185 नुसार गंभीर गुन्हा आहे आणि यामध्ये दंड आणि कारावासाची तरतूद आहे. म्हणजे जर समजा 100 मिली रक्तात 30 मिलीग्रॅम पेक्षा जास्त अल्कोहोल आढळले तर ते गुन्ह्यास पात्र ठरते. म्हणजे लक्षात ठेवा, की नशेत गाडी चालवणं हे धोक्याचं आहे. म्हणजे मद्यप्राशनामुळं मेंदूची प्रतिक्रिया देण्याची गती मंदावते. यामुळं ऐन वेळी ब्रेक लावणं किंवा वळण घेणं हे कठीण होतं. म्हणजे नजर ही धूसर होणं, निर्णय क्षमता कमी होणं, झोप येणं किंवा ग्लानी येणं हे नशेचे परिणाम आहेत. मोटार वाहनाच्या मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी रिफ्लेक्टर बसवणं का अनिवार्य आहे? कारण लक्षात ठेवा, रात्रीच्या वेळी दूर अंतरावर वाहनं दृष्टिक्षेपात येण्यासाठी हे वापरलं जातं. म्हणजे रात्रीच्या वेळी दूर अंतरावर वाहनं दृष्टिक्षेपात येण्यासाठी लाल परावर्तक पट्टी अनिवार्य असते. यामुळं अपघाताचा धोका टाळतो. म्हणजे रिफ्लेक्टर हे मागील वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश परावर्तित करतात, ज्यामुळे तुमचं वाहन अंधारातही काय होतं, स्पष्ट दिसतं. रात्रीचा प्रवास हा सुरक्षितता प्रथम आहे. म्हणजे जर तुमच्या वाहनाचा मागील दिवे बंद असतील तर लाल परावर्तक पट्टी अर्थात रिफ्लेक्टर एकमेव मार्ग आहे जो तुमच्या मागे येणाऱ्या चालकाला सावध करू शकतो. तेही नेहमी स्वच्छ ठेवा. वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणात जास्त हवा भरल्यास टायरच्या कोणत्या ठिकाणी जास्त झीज होते? तर लक्षात ठेवा, टायरच्या मध्यभागी ही सर्वात अधिक झीज होते. म्हणजे जास्त हवेमुळे टायरचा मध्यभाग बाहेर येतो आणि रस्त्याशी संपर्क राहतो, ज्यामुळे मध्यभागाची झीज ही जास्त होते. जर हवा कमी असेल तर टायरच्या कडा जास्त घासल्या जातात आणि इंधन खर्च हा त्यामध्ये वाढतो. म्हणजे महिन्यातून किमान एकदा लांब प्रवासाला जाण्यापूर्वी टायरमधली हवा PSI किंवा बार तपासावा. योग्य हवेमुळं इंधनची बचत होते, टायरचं आयुष्य वाढतं आणि चांगली ग्रिप किंवा चांगली पकड ही टायर घेतं. जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूला चालवावं? तर लक्षात ठेवा, जड वाहन हे रस्त्याच्या डाव्या बाजूला हे चालवणं आवश्यक आहे. म्हणजे जड वाहनं ही संथ चालणारी असतात. त्यामुळे त्यांना डाव्या बाजूला चालणं अनिवार्य आहे, जेणेकरून वेगवान वाहनं उजवीकडून ओव्हरटेक करू शकतील. जड वाहनामध्ये उजवीकडे असल्यास रहदारीला अडथळा निर्माण होतो आणि अपघाताची शक्यता वाढते. म्हणून डावी लेन ही स्लो आणि हेवी, ज्यामध्ये ट्रक, बस आणि संथ वाहनासाठी असते. मध्यम लेन जी जी आहे तर ती चारचाकी वाहन आणि नियमित वाहनासाठी असतं. आणि उजवीकडची लेन ही ओव्हरटेकिंगसाठी असते. म्हणजे केवळ ओव्हरटेक करण्यासाठी अतिवेगवान वाहनासाठी म्हणून आपल्याला याचा उल्लेख करता येईल. वाहनातील कोणता भाग इंजिन आणि गिअर बॉक्स यांना जोडण्याचं किंवा विभक्त करण्याचं काम करतो? तर ते आहे क्लच. लक्षात ठेवा, की जेव्हा आपण क्लच दाबतो तेव्हा इंजिनची शक्ती गिअर बॉक्स पासून विभक्त होते. त्यामुळे आपण गिअर बदलू शकतो. क्लचमुळं गाडी न थांबवता किंवा इंजिन बंद न करता आपण गिअर बदलू शकतो आणि वेगावर नियंत्रण मिळवू शकतो. आता लक्षात ठेवा, की वाहनाचं मुख्य भाग आणि कार्याच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवा, तो गिअर बॉक्स आहे. गाडीचा जोर आणि वेग हे नियंत्रित करण्यासाठी. इंजिन जे आहे ते इंजिनाच्या ऊर्जेत रूपांतर करून गाडीला शक्ती पुरवण्यासाठी आणि स्टीअरिंग हे गाडीची दिशा ठरवण्यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी म्हणून आपल्याला सांगता येईल. वाहनाच्या बाजूच्या आरशामध्ये त्याला आपण साइड मिरर म्हणतो. मागून येणारी वाहनं कशी दिसतात? तर प्रत्यक्ष अंतरापेक्षा ती जवळ दिसतात.
म्हणून बाजूचे आरसे हे बहिर्वक्र असतात, त्यामुळं दृष्टिक्षेत्र फील्ड ऑफ व्ह्यू वाढतो आणि वस्तू प्रत्यक्ष अंतरापेक्षा जवळ असल्याची भासते. याच्यातून आपल्या लक्षात काय येतं, की आरशात पाहून वळण घेताना प्रत्यक्ष अंतर ओळखण्यासाठी थोडी जास्त काळजी घेणं ही आवश्यक असतं. म्हणजे ऑब्जेक्टिव्हज इन द मिरर आर द क्लोज दॅन अप्रोवर, म्हणजे हा केवळ आरशावरील संदेश नसून सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. हलक्या वाहनांचे जास्तीत जास्त वजन किती असतं? तर 7.5 टन हे आपल्याला हलक्या वाहनाचं असतं. म्हणजे ज्या वाहनाचं एकूण वजन 750 7,500 किलो म्हणजे 7.5 टनपेक्षा जास्त नसते, त्याला हलके मोटार वाहन मानलं जातं. आणि ज्याला परवाना असलेला कार चालक, रिक्षा आणि छोटे मालवाहू चालक हे ट्रक चालवू शकतो. आता लक्षात ठेवा, की हलके वाहन हलकं वाहन हे 7.5 टनापर्यंत त्यामध्ये कार, जीप आणि छोटी डिलिव्हरी व्हॅन असतं. मध्यम वाहन जे आहे ते 7.5 ते 12 टनापर्यंत असतं. म्हणजे मध्यम ट्रक किंवा मोठ्या बसेस आपल्याला सांगता येईल. जड वाहन आहे जे हेवी आपण म्हणतो, तर ते 12 टनापेक्षा जास्त असतं. म्हणजे मल्टी एक्सल ट्रक किंवा ट्रेलर म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाकडे आहे? तर ती MSRDC याच्याकडे आहे. म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याला आपण समृद्धी महामार्गाचे नियोजन आणि अंमलबजावणी यांच्याकडून केली जाते. हा मार्ग नागपूर ते मुंबई या शहरांना जोडणारा 107 किमी लांबीचा महत्वाचा प्रकल्प आपल्याला म्हणून उल्लेख करता येईल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, गती आणि विकासाचा महामार्ग, 10 जिल्ह्यांना जोडणारा आणि आधुनिक पायाभूत सुविधेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून उल्लेख करता येईल. चढावर थांबलेलं वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकणं आवश्यक असतं? तर लक्षात ठेवा, की चढावर जर वाहन असेल तर पहिल्या गिअरमध्ये इंजिनची सर्वाधिक शक्ती चाकांना मिळते, जी चढावर गाडी पुढे ढकलण्यासाठी आवश्यक असते. इतर कोणत्याही गिअरमध्ये गाडी मागे सरकण्याची किंवा इंजिन बंद पडण्याची शक्यता असते. म्हणजे लक्षात ठेवा, की पहिला हँडब्रेक ओढून ठेवा जेणेकरून गाडी मागे सरकणार नाही. दुसरं पाऊल क्लच दाबून पहिला गिअर टाका. तिसरं पाऊल क्लच हळू सोडा आणि इंजिनचा आवाज बदलल्यास हँडब्रेक सोडून एक्सिलेटर द्या. नेक्स्ट आहे खालील रस्ता चिन्ह काय दर्शवतं? तर लक्षात ठेवा, की खालील रस्ता चिन्ह हे जे आहे, तर हे मूळतः त्रिकोणी आकारातील चिन्ह ही सावधानता दर्शवतं आणि हे चिन्ह चालकाला पुढे डावीकडून वळण असल्याचं सावध करतं. असं चिन्ह दिसल्यास वेग कमी करा आणि सावधगिरीनं वळण घ्या. म्हणजे लक्षात ठेवा, की परवाना मिळवण्याची प्रक्रिया, लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करा, संगणकीय चाचणी RTO कडून द्या, 1 महिना वाट पहा, फील्ड ड्रायव्हिंग टेस्ट द्या आणि पक्का परवाना प्राप्त करा. हा एक महत्वाचा भाग आहे. मोटार वाहनाच्या इंजिनापासून ते चाकापर्यंतची शक्ती वाहून नेण्याचं काम कोणती प्रणाली करते? तर लक्षात ठेवा, प्रसारण प्रणाली ही काम करते. म्हणजे लक्षात ठेवा, की इंजिनमध्ये तयार झालेली शक्ती चाकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारण प्रणाली कार्य करतं. यामध्ये क्लच, गिअरबॉक्स आणि प्रोपेलर शाफ्ट याचा समावेश यामध्ये होतो. गोलाकार वाहतूक चिन्ह पुढीलपैकी काय दर्शवतात? तर लक्षात ठेवा, ही अनिवार्यता दर्शवतात. म्हणजे वाहतूक नियमामध्ये गोलाकार चिन्ह ही अनिवार्यता दर्शवतात, ज्याचं पालन करणं कायदेशीररित्या बंधनकारक असतं. याचं उल्लंघन केल्यास हा दंड होऊ शकतो. म्हणजे हे जे आहे ते वन वे सिग्नल आहे. हे वन वे सिग्नल म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हे जे सिग्नल ते व्हेइकल प्रोबॅबिलिटी इन बोथ डायरेक्टर्स यानुसार आहे. त्याच्यामध्ये हे ऑल मोटार्स व्हेइकल्स प्रोबॅबिलिटीज म्हणून आपल्याला याच्याबद्दल सांगता येईल. हे हे तांगा प्रोबॅबिलिटी आहे. हे हँड कार्ट प्रोबॅबिलिटी म्हणून आहे. हे सायकल प्रोबॅबिलिटी आहे. अनुसार यू टर्न प्रोबॅबिलिटी आहे. ओव्हरटेकिंग प्रोबॅबिलिटी आहे. हॉर्न प्रोबॅबिलिटी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हे 2 केमी विड्थ आहे. हे 3.5 मीटर्स विड्थ लिमिट आहे. हे लोड लिमिट आहे. हे 4th एक्सिलेटर लिमिट म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. फार हे वाहन
कोणत्या कंपनीचं उत्पादन आहे? लक्षात ठेवा, हे महिंद्रा कंपनीचं म्हणून उल्लेख करता येईल. आणि अत्यंत लोकप्रिय आणि शक्तिशाली वाहन महिंद्रा या कंपनीचं उच्च उत्पादन आहे आणि हे वाहन ऑफ रोडिंगसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला एखाद्या जखमी प्रवाशासह अपघातग्रस्त वाहन दिसलं तर तुमचं कर्तव्य काय आहे? तर लक्षात ठेवा, वैद्यकीय मदत आणि पोलिसांना माहिती देणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे अपघात प्रसंगी जखमीला त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देणं आणि पोलिसांना कळवणं हे प्रत्येक सुजाण नागरिकांचं नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. कोणत्या हॉर्नला रितसर परवानगी आहे? तर लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक हॉर्नला ही रितसर परवानगी आहे. म्हणजे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी कायद्यानुसार केवळ इलेक्ट्रॉनिक हॉर्न वापरण्यास परवानगी आहे. एअर हॉर्न किंवा म्युझिकल हॉर्नवर बंदी आहे. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती असते? म्हणजे PUCची वैधता साधारणतः किती महिने असते? तर ती 6 महिन्यापर्यंतची असते. म्हणजे लक्षात ठेवा, की सामान्यतः प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता 6 महिन्याची असते आणि नवीन वाहनासाठी ती पहिल्या 1 वर्षाची असू शकते. परिवहन म्हणजे अर्थात ट्रान्सपोर्ट वाहन परवाना मिळवण्यासाठी किमान वय किती असावं? लक्षात ठेवा, ट्रान्सपोर्टसाठी वय वर्ष हे 20 असतं. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनसाठी व्यावसायिक जड वाहने चालवण्यासाठी लायसन मिळवण्यासाठी उमेदवाराचं किमान वय हे 20 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. शिकाऊ चालक परवाना असणारी व्यक्ती वाहन कसं चालवू शकते? तर पक्का परवाना असणाऱ्या व्यक्तीसोबत ती चालवू शकते. म्हणजे लर्निंग लायसन असणाऱ्या व्यक्तीनं वाहन चालवताना शेजारच्या सीटवर पक्का परवाना असणारी व्यक्ती बसलेली असणं कायदेशीररित्या हे अनिवार्य आहे. नेक्स्ट आहे, जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा? तर ताशी 40 ते 60 किमी असावा हा उल्लेख करता येईल. म्हणजे इंजिनाची कमाल बचत करण्यासाठी म्हणजे फ्युल इकॉनॉमीसाठी वाहनाचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटर दरम्यान राखणं हे हितावह आहे. मालवाहू वाहनांची माल वाहून नेण्याची भार क्षमता किती असते? तर परवानगीनुसार त्याची मर्यादा असते. म्हणजे प्रत्येक मालवाहू वाहनाची क्षमता आहे ही त्याला मिळालेल्या अधिकृत परवानगीनुसार ही लिमिट ही ठरलेली असते. क्षमतेनुसार जास्त माल भरणं किंवा ओव्हरलोडिंग करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. अनिवार्य चिन्हामध्ये लक्षात ठेवा, की गोलाकार आकारात असतात. सावधानताची चिन्ह ही त्रिकोणी आकाराची असतात आणि माहितीपर चिन्ह ही आयताकार कृतीची असतात. म्हणजे लक्षात ठेवा, की आता आपण जी रस्त्यावर चिन्ह बघतो, जी अनिवार्य चिन्ह असतात, ती आपण जसं बघितलं, की ही गोलाकार चिन्हामध्ये असतात. सावधानतेची चिन्ह ही कशा पद्धतीची असतात? हे त्रिकोणी पद्धतीची असतात आणि माहितीपर चिन्ह जी आहे, तर ती आयताकार पद्धतीची असतात. म्हणजे लक्षात ठेवा, अपघाताची प्रमुख कारणं अतिवेग जे आहे ते ओव्हर स्पीड याच्यामध्ये 70% अपघात होतात. चुकीच्या दिशेने ड्रायव्हिंग हे 15% अपघात आहेत आणि मद्यपान करून ड्रायव्हिंग हे 10% आणि मोबाईलचा वापर करून जे आहे तर ती 5% आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त अधिक जी वाहनांचं अपघाताची कारणं आहेत तर ती केवळ आणि केवळ अतिवेगामुळं 70% अपघात हे आपल्याला झालेले दिसतात. सीट बेल्टचं महत्त्व लावल्यामुळं सीट बेल्ट लावल्यानं अपघातातील मृत्यूची शक्यता 45 ते 50% कमी होते आणि हे केवळ चालकासाठी नाही, तर प्रवाशांसाठी देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ट्रॅफिक सिग्नलसाठी समजून घेऊया. हे सर्वांनाच माहीत आहे. लाल जे आहे ते वाहन पूर्णपणे थांबवा. पिवळं असेल तर थांबण्यासाठी तयार व्हा, तयार राहा आणि हिरवा जर असेल तर सुरक्षित असल्यास पुढे जा. काही महत्त्वाची रस्ता आणि चिन्हामध्ये लक्षात ठेवा. हे जे चिन्ह अशा पद्धतीचं असतं तर ते नो एंट्री असतं. हे जे चिन्ह आहे तर ते पार्किंगची उपलब्धता असतं आणि अशा पद्धतीचं चिन्ह जर असेल तर ते हॉर्न वाजवू नका. आता लक्षात ठेवा, एक दंडाच्या संदर्भामध्ये विना हेल्मेट गाडी चालवणं ₹500 दंड आणि 3 महिने लायसन जप्त. नशेत गाडी चालवणं कलम 185 नुसार ₹10,000 दंड आणि 6 महिने कारावास. ओव्हर स्पीडिंग जी आहे तर ती 1,000 ते ₹2,000 हे आहे आणि ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणं हे ₹5,000 दंड आहे. त्याच्यानंतर बचावात्मक ड्रायव्हिंगसाठी नेहमी 2 सेकंदाचं अंतर राखा. इतर चालकांच्या चुकाच्यासाठी तयार राहा. जंक्शनवर नेहमी वेग कमी करा. वळण घेण्यापूर्वी किमान
30 ते 50 मीटर आधी इंडिकेटर द्या. आता लक्षात ठेवा की सलग पांढरी ओळ म्हणजे ही काय दर्शवते तर लेन बदलू नका, ओव्हरटेक करू नका. आता ही तुटक पांढरी ओळ जर असेल तर सुरक्षित असल्यास लेन बदलू शकता पण किंवा ओव्हरटेक करू शकता. आता ही पिवळी दुहेरी जर ओळ असेल तर कोणत्याही परिस्थितीत लेन ही ओलांडू नका. आणि अशा पद्धतीचं जर असेल ज्याला आपण झेब्रा क्रॉसिंग म्हणतो, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जागा सोडा. आणीबाणीच्या संपर्कासंदर्भात लक्षात ठेवा, 100 क्रमांक हा पोलिसांना मदत मदत घेण्यासाठी आहे. 108 हे रुग्णवाहिकेसाठी आहे आणि नॅशनल हायवे किंवा ज्यावर आपण पाहतो त्यावेळेस महामार्गावर मदत करण्यासाठी 1033 हा नंबर आहे. हेल्मेट हे जीवन रक्षक आहे. म्हणजे दुचाकी अपघात होणाऱ्या मृत्यूपैकी 80% मृत्यू हे डोक्याला दुखापत झाल्यामुळे होतात. म्हणून नेहमी पट्टा नीट बांधा. मागे बसणाऱ्या व्यक्तीने देखील हेल्मेट वापरणं बंधनकारक आहे. स्वस्त आणि कमकुवत हेल्मेट वापरणं देखील. लक्षात ठेवा वेगाचं गणित किती आहे. नगर क्षेत्र जर असेल तर 40 ते 50 किलोमीटर तासी ही वेग मर्यादा असावी. राज्यमार्ग असेल तर साधारणतः 80 म्हणजे 60 किमी प्रति तास असावा आणि एक्सप्रेस वेला 100 ते 120 असावा. म्हणजे राज्य महामार्गाला 80चा स्पीड असावा. नगर क्षेत्रामध्ये 40 ते 45 असावा आणि एक्सप्रेस वे मध्ये 100 ते 120 पर्यंत असावा. वेगाची मर्यादा रस्ता आणि वाहनानुसार ही बदलू शकते. अपघाताची प्रमुख कारणं अतिवेग, चुकीच्या बाजूने ड्रायव्हिंग, मद्यपान करून ड्रायव्हिंग आणि मोबाईलचा वापर यानुसार आहे. म्हणून सुरक्षित ड्रायव्हिंग, सुखद आयुष्य, नियम पाळा आणि आयुष्य वाचवा. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.